नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कॉन्सेप्टसोबत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन बॅनर एडिटिंग या विषयावर बॅनर घेऊन आलेलो होतो। त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तर मित्रांनो, सध्या आपण गणेशोत्सव मंडळ बॅनर एडिटिंग हा विषय घेऊन एक बॅनर बनवत आहोत। तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सुरुवातीला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून इमेजची जी साईज आहे आपली कॅनव्हासची ती 5000 × 5000 अशी टाकून 1:1 च्या रेशोमध्ये हा कॅनव्हास आपण सेट करूया। तर मित्रांनो, कॅनव्हास आपला रेडी झालेला आहे। तर डिफॉल्टचं हे टेक्स्ट जे आहे ते आपण सिम्पली इथनं डिलीट करून घेऊया आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट करून घेऊया आणि त्याचा जो रेशो आहे तो 100% करून घेऊया। तर अशाच प्रकारे आपण जी दुसरी PNG आहे ती सुद्धा आपण ॲड करणार आहोत आणि तिचाही रेशो आपण 100% करून लेअर पॅनलमध्ये जाऊन तिला लॉक करून घेऊया। तर मित्रांनो, हे जे बॅनर आहे याची मी तुम्हाला PLP फाईलसुद्धा दिलेली आहे। ती संपूर्ण एडिटेबल आहे। प्रत्येक टेक्स्ट, प्रत्येक पार्ट आपण त्याचा एडिट करू शकतो। तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। एकदम सिंपल पद्धतीचं हे बॅनर आहे मित्रांनो, कोणीही एडिट करू शकेल। फक्त PLP डाउनलोड करून तिला आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून प्रत्येक टेक्स्ट, प्रत्येक पार्ट आपण एडिट करू शकतो, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। तर हे जे टेक्स्ट आहे हे सुद्धा मी टेक्स्चर दिलेलं आहे, हे पण तुम्ही एडिट करू शकता। त्या मंडळाच्या नावाच्या जागी तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव टाकू शकता। हे जे टेक्स्ट आहे याला सुद्धा मी टेक्स्चर दिलेलं आहे। प्रत्येक लेअर मित्रांनो लॉक करत जायचं आहे। बाप्पाचा हा फोटो, त्याच्या जागी तुम्ही दुसऱ्या कुठल्या बाप्पाचा फोटो लावू शकतात। हा नाही आवडल्यास सांगायचं तात्पर्य की प्रत्येक टेक्स्ट, प्रत्येक एलिमेंट्स हा एडिटेबल आहे। तुम्ही सिम्पली इथं एडिट करू शकतात। तर मित्रांनो, अशीच एक PNG ॲड करत चालायचं आहे। या टेक्स्टमध्ये तुम्हाला काही बदल करायचा असल्यास तुम्ही करू शकतात, म्हणजे टाईम वगैरे।